सगळ्यात आधी ना कांदे तळण्यासाठी ठेवले. हेच तेल जे आहे पूर्ण रेसिपीसाठी वापरता येईल. 1 किलोमधील पाव किलो चिकन मी रस्स्यासाठी बाजूला केलं. तांदूळ जे आहे ते भिजत ठेवले होते. आणि आता राहिलेल्या चिकनमध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे चटणी आणि हळद अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार आणि धने पूड, गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पूड प्रत्येकी 2 चमचे, अर्धा लिंबाची फोड पुन्हा आणि 1 वाटी दही छान मिक्स करून घेतलं. 1 पळी तेल घालून घ्यायचं. हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर ना आता कसुरी मेथी, तळलेला कांदा, 2 चमचे बिर्याणी मसाला, कोथिंबीर घालून आणखीन एकदा मिक्स करून घेतलं. राहिलेलं त्याच कढईमध्ये 2 टोमॅटो मिक्स मऊ होईपर्यंत परतून घेतले आणि चिकन शिजायला ठेवलं. तो पण इकडे भाताची सुद्धा तयारी करत आहे. भातासाठी ना तर मी ते बघू शकताय सगळे खडे मसाले घालून घेतले. उकळत्या पाण्यात मीठ घातलं आणि तेल घालून 80% तांदूळ शिजवून घेतले. आता तांदूळ आणि भात दोन्हीही माझं तयार आहे. आता इकडे लेअर लावले घेतलेले आहेत. एक भाताचा लेअर लावला, पुन्हा मग चिकनचा आणि मध्ये मध्ये बेरिस्ता घालून घेतलेला आहे. आणि आता कलर आणि तूप घालून घ्यायचं आहे आणि दम करण्यासाठी तव्यावर ठेवायचं आहे 30 मिनिटासाठी. तर दम बिर्याणी तयार आहे.